नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. लातूर पॅटर्नच्या नावानं जे काय आता गळे काढले जातात, म्हणजे लातूर पॅटर्न म्हणजे कसा मेहनतीचा पॅटर्न होता, प्रामाणिक पॅटर्न होता आणि मोठे गावकर सारख्यांनी त्याला धब्बा कसा लावला. या विषयावरती जेव्हा परभणीचे माझे काही प्राध्यापक मित्र यांच्याशी मी चर्चा करत होतो आणि त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती पाहिल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की लातूर पॅटर्न मुळात प्रामाणिक होता ह्याच्यावरती शंका आहे. आधीपासूनच मुळात अशा पद्धतीचा पॅटर्न हा शैक्षणिकदृष्ट्या फ्रॉड आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर मग पुढचं सगळं आपल्याला नीट सगळं सूत्र लागू शकतं. त्यामुळे जो पहिला आरोप आम्ही करतोय की मुळात हा पॅटर्न प्रामाणिक होता कधी. लातूर पॅटर्न नावाची काय गोष्ट आहे. 12वीला 10वीला जी मुलं मेरिटमध्ये आलेली आहेत, अतिशय चांगले गुण घेतलेले, त्या मुलांना वेगळं काढायचं. भले ते प्रत्यक्ष लातूर शहरातले असो किंवा कुठूनही. तेव्हा 10वीचं बोर्ड होतं आणि बहुतांश मेरिटमध्ये आलेली मुलं किंवा अतिशय चांगल्या मार्काची मुलं ही सगळी 90% पुढची 80% पुढची हे हेरायची. त्या सगळ्या मुलांना आता त्यांच्यावरती मेहनत घ्यायचं काम फार थोडं असतं. एखाद्या सामान्य बुद्धीचा मुलगा आहे त्याला तिथपर्यंत न्यायचं म्हणलं त्याच्यावर जास्त मेहनत करून घ्यावी लागते. त्याच्यामुळं पहिला जो फ्रॉड, पहिला जो अप्रामाणिकपणा लातूर पॅटर्नमध्ये होता तो असा की जी आधीच हुशार मुलं आहेत ती सगळी गोळा करायची. मग ती म्हणलं ना, प्रत्यक्ष लातूरमधली असो किंवा मराठवाड्यातली महाराष्ट्रातली कुठली असो, सगळी तेव्हाच्या 10वीला ज्यांना चांगले गुण मिळाले असे सगळे मुलं, विशेषतः मेरिटमधल्या पालकांकडे ते चक्रा मारायची. तेव्हाचा प्रसंग असा आहे, मी जेव्हा 1988ला मी 12वी झालो, 86ला मी 10वी झालो. 1986च्या वेळेसची गोष्ट आहे. तेव्हापासून म्हणजे हे जे सगळं पॅटर्न नावं सुरू झालं, लातूर पॅटर्न, अहमदपूर पॅटर्न, एक तर मेरिटची मुलं हुडकायची किंवा त्या मेरिटचे पालक आपण तिकडं जायचे. अशा पद्धतीने यांच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा आपोआपच मेरिट गोळा व्हायचं की जी मुलं पुढं चालून काहीतरी चांगलं करणार आहेत, म्हणजे शक्यता जास्त आहे, अशीच मुलं ऑलरेडी त्यांच्याकडे आलेली आहेत. कोटा पॅटर्न तरी काय हो नेमकं. राजस्थानमधलं कोटा काय आहे, काय फार मोठे हे काय आभाळातून पडलेत काय शिक्षण तज्ज्ञ अशी. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडून रट्टा मारून घ्यायचा हा जो पद्धत आहे लातूर पॅटर्नचा. नंतर आमच्या बरोबरची इंजिनिअरिंगची काही मुलं आणि मेडिकलची सुद्धा मी बघितली. त्याच्यामधली जी हुशार मुलं आहेत ती कुठे राहिली असती तरी ती हुशार राहिली असती, त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण ही लातूर पॅटर्नमधल्या रट्टा मारून आलेली जी मुलं होती त्यांना पुढं डिग्रीच्या पातळीवरती त्या पद्धतीची चमक दाखवता नाही आली जेवढी त्यांनी 12वीला दाखवलेली होती. कारण की तिथं रट्टा मारायची सवय आहे. ते ठरलेले प्रश्न उत्तरं पाठ करायचे आहेत. त्याच्यातून तुम्हाला फक्त एक चौकट तुम्हाला सांगितलेली आहे, एक फॉर्म्युला दिलेला आहे, फक्त मार्क मिळवायचा. अभ्यासाचा फॉर्म्युला दिलेला नाही आहे, ज्ञान मिळवण्याचा फॉर्म्युला दिलेला नाही आहे. शहाणीव, परत अजून त्याच्या पुढची गोष्ट इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड विजडम. तर विजडमला आपल्याकडे शब्द आहे शहाणीव. तिथं ह्याच्यातली गावी गोष्ट नाही. माहितीच्या पातळीवरती थोडंफार ज्ञानाच्या पातळीवरती पोहोचणार इतकंच फक्त. आणि तिसरा जो भ्रष्टाचार होता, पहिला भ्रष्टाचार असा होता की मुळात तुम्ही हुशारच मुलं गोळा केलेली होती. दुसरा भ्रष्टाचार म्हणा किंवा अप्रामाणिकपणा असा होता की त्यांच्याकडून फक्त रट्टा मारून घेणे, विशिष्ट पद्धतीचे म्हणजे त्या परीक्षेची त्याला काय सवय करून देणे. आणि तिसरा जो भ्रष्टाचार होता की प्रत्यक्ष पेपर सेटिंगमध्ये, तेव्हा त्या काळाची गोष्ट आहे, तेव्हा हे सगळे प्राध्यापक आणि तिथलेच लोक होते. परभणीच्या आमच्या प्राध्यापक मित्रांनी जेव्हा मला हे निदर्शनास आणून दिलं की तेव्हा पेपर सेटिंग करत असताना बाकीच्या गावातले किंवा तुलनेने इतर ग्रामीण भागातले वगैरे शिक्षक का नाही बोलावले गेले. हे फक्त तुम्ही ठराविक ठिकाणचे शिक्षक बोलवायचे, ते पेपर सेट करायचे. आता 10वी 12वीचं महत्त्व संपून गेलं. त्यांच्या मार्काला काही किंमत नाही उरली. नीटला सगळी किंमत उरली, CETला सगळी किंमत उरली. ह्याचा दुसरा परिणाम काय झाला, आता ते सगळे सेटिंगवाले इकडं नीटच्या पेपर सेटिंगमध्ये गेले. आता 10वी 12वीचे पेपर सेट करायला हे कोणी तयार नाहीत. म्हणून आता ग्रामीण भागातल्या आणि बाकीच्या तुम्ही शिक्षकांना विचाराल की तुम्ही पेपर सेट करायला येता का म्हणून. आधी का नव्हते विचारत. फार बारीक आणि फार नेमकं ऑब्झर्वेशन आहे आमच्या मित्राचं की तेव्हा तुम्ही ही सगळी सिस्टीम मॅनेज करून ठेवलेली होती. तेव्हाचं SSC बोर्ड असो, HSC बोर्ड असो आणि आता नीट असो, फरक काहीच नाही. एक ठराविक रट्टा मारून त्या पद्धतीने एक तर हुशार पोरं आणणे, त्यांना रट्टा मारून तयार करणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मॅनेज करणे. पोराला तिसरा नंबर आणायचा आहे, जेव्हा मेरिट होतं तेव्हा सुद्धा मेरिटमध्ये पोरं आणण्यासाठी, नंबर आणण्यासाठी काय आणि कशा पद्धतीची देवाणघेवाण चालायची, दबक्या ह्याच्यामध्ये त्याची चर्चा आजही आहे ना. आमच्या बरोबरचे कितीतरी पालक तेव्हाचे सुद्धा असे आहेत की ज्यांनी अशा पद्धतीनं आपली पोरं घुसवली.
या व्यवस्थेमध्ये. आणि नेमकं हे नीटच्या परीक्षेमध्येच का होतं हो? बाकीचे कितीतरी अभ्यासक्रम आहेत त्याच्या बाबतीत का नाही घडत असं काही? कारण की इथे सगळं पुन्हा हे सगळे दोषी कसे आहेत बघा, तुम्ही लक्षात घ्या. हे काय सो कॉल्ड लातूर पॅटर्न आपण म्हणत असताना मुळात त्या मेडिकलला महत्त्व आलेलं, कारण की बॉटलनेक जागा अतिशय कमी. जितकी लोकसंख्या आहे तितक्या प्रमाणामध्ये डॉक्टर्स नाही आहेत. त्याचं कारण काय की तितक्या जागाच नाही. तितक्या जागा का नाहीत? की जागा वाढवा तर त्यांना सांगायचे शिक्षक नाहीत. महाविद्यालय कसे चालवायचे? इंडियन मेडिकल काउन्सिलनी कायमस्वरूपी आपलं त्याच्यावर प्रेशर ठेवलेलं आणि जागा वाढू दिलेलं नाही तेवढ्या. याचा सगळ्याचा परिणाम हा झाला की बॉटलनेकसारखं कमी विद्यार्थी बाहेर पडणार डॉक्टर म्हणून, आणि तिथे त्याची गरज तर प्रचंडच आहे. त्याच्यामुळे हा जो बाजार म्हणजे त्याचा पूर्णपणे बाजार होऊन बसला वैद्यकीय शिक्षणाचा, त्याचं कारण हे आहे. जागा अतिशय कमी, प्रचंड पैसा त्या क्षेत्रामध्ये आलेला, आणि त्यांना जे ग्लॅमर येऊन बसलेलं आहे गेल्या 25-30 वर्षामध्ये, तर स्पष्टपणे इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कितीतरी संधी असताना आणि कितीतरी त्या ठिकाणी आम्ही त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ केला होता की बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रतिभेची आवश्यकता आहे, बुद्धिमत्तेची, कौशल्याची आवश्यकता आहे. आणि सगळे विद्यार्थी उठणार आणि मेडिकल इंजिनिअरिंगला, MBAला आणि IITला आणि तिकडंच मोजक्या ह्याच्यामध्ये जाणार. त्याच्यासाठी जी मरमर आणि जी मारामारी सगळी चालू आहे. लातूर पॅटर्नचा अजून एक सगळ्यात मोठा भ्रम काय माहिती का, त्यांनी जो पोचलेला की हे जे पालकांच्या समोर हे सगळं जे गाजर दाखवले जातं त्याच्यामधून जे प्रत्यक्ष पोरं लागलेले ते ठीक आहे, त्या जागा मोजक्याच आहेत. जसं UPSC आणि MPSC मधून मोजकेच लोक सिलेक्ट होतात. बाकीच्यांचं काय? लाखो विद्यार्थी बसलेले असताना फक्त जेमतेम 800-850 लोक जेव्हा UPSCला सिलेक्ट होतात, तेव्हा अनसिलेक्ट झालेल्यांचं काय? लातूर पॅटर्नमधून जे मेडिकल आणि इंजिनिअरिंगला लागले तेव्हाची गोष्ट आहे. आता तर नीटचं मला माहिती नाही. त्याच्यामध्ये जे लागले ते ठीक आहे, जे नाही लागले ते किती मोठा वर्ग आहे. 2 वर्ष त्या पालकांनी घातले, तिथं घर केलं, आपल्या पोटाला चिमटा घेऊन त्याच्यावर जास्तीचा सगळा पैसा खर्च करून. असं काय त्यांच्याकडं की जेणेकरून बाकीच्याकडं कुठंच नाही शिक्षणाच्या बाबतीमध्ये? असं घडलंय का आजपर्यंत? म्हणजे 86ला माझं 10वी झाले, तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे 40 वर्ष व्हायला लागले. हा 40 वर्ष पॅटर्न मी स्वतः बघतोय, म्हणजे अनुभवतोय एका अर्थाने. मला सांगा की एखाद्या प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमधला नवीन प्रयोग लातूरला झाला असं कधी काय ऐकलं का हो तुम्ही? 10वी पर्यंतच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही म्हणजे जर शैक्षणिक हब आहे लातूर पॅटर्न, म्हणजे तिथं फार मोठे सगळे तज्ज्ञ आहेत. नेमकं फक्त 12वी पुरतंच हब कसं हो? 11वी-12वी पुरतं. 1ली ते 10वी शिक्षणाची सोय चांगली आहे म्हणून पोरांना मी लातूरला ठेवलं पहिलीपासून, असं कोणी दिसतं का तुम्हाला पालक? फक्त 11वी-12वीतच लातूरचा पॅटर्न दिसून येतो. बरं पुढं तरी काय? 12वीच्या नंतरचं उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये, हायर एज्युकेशनच्या बाबतीमधली अशी एखादी संस्था दिशादर्शक देशाला ठरेल अशी गेल्या 40 वर्षामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये अगदी पहिलीपासून ते पार पुढं डिग्रीपर्यंत किंवा पोस्ट डिग्रीपर्यंत या सगळ्यासाठीची एखादी शिक्षण संस्था लातूरला उभी राहिलेली आणि आदर्श अशी शिक्षण संस्था आहे. जसं शांतिनिकेतन रवींद्रनाथ टागोरांनी उभं केलं होतं. इतक्या वर्षानंतर, शेकडो वर्षानंतर त्याचं नाव आज घेतलं जातं. मला तुम्ही सांगा असं की अशी एक शिक्षण संस्था आहे किंवा असे काही अमुक तमुक शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी शिक्षणविषयक अमुक तमुक असं काही संशोधन केलेलं? काही नाही. हा लातूर पॅटर्न फक्त 11वी-12वी पुरता. तो भंपक का आहे आम्ही म्हणतो त्याचं कारण हे आहे, तुम्ही फक्त तेवढं शिकवलेले पोरांना रट्टा मारणे, रट्टा मारून तो समोर आलेला पेपर सोडवणे. आणि जेव्हा हीच पोरं आम्ही जेव्हा नंतर बघितलं इंजिनिअरिंगच्या किंवा मेडिकलच्या विशेषतः, की त्यांना नंतर का चमक दाखवता येत नाही? ही रट्टा मारायची सवय लागल्याच्या नंतर ही रट्टा मारायची सवय नंतर कामाला येत नाही उच्च शिक्षणामध्ये. मग हा जो भ्रष्टाचार आहे, मुळात हा सगळा प्रकारच कधी प्रामाणिक नव्हता. लातूर पॅटर्न नावानं जी भंपकगिरी चाललेली आहे इतक्या वर्षांपासून, आणि आता तुम्ही मोठे मानवते म्हणजे असं काही म्हणाल की बस मोठेगावकरमुळं कसा धब्बा बसला आणि एरवी कसं चांगलं चाललं होतं. म्हणजे ती बसबसपुरी होती ती फक्त उघड झाली, चोरी होतच होती, आज चोर पकडला गेला एवढंच आहे फक्त, बाकी काही नाही. पूर्णपणे तुम्ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळलेला, शिक्षण क्षेत्राशी खेळलेला आहात. हजारोंचं आयुष्य नासून टाकलेलं आहे. त्यातल्या त्यात जे लागले काही का होईना ते तर त्यांच्या पातळीवरती पुढं तरी गेले. पण बाकीच्यांचं काय? जे त्या व्यवस्थेमध्ये आले ते कुठंच नाही, त्यांना कशाचंच काही त्याच्यामध्ये झालेलं नाही, त्यांचं काय? हे सगळे किंवा कोट्यामधले तुम्हाला मी सांगतो
कितीतरी लोकांनी आमच्याकडून तिथं जाऊन घर करायचं, मग ती आई जाऊन राहणार. अगदी प्रोफेशनल ह्याच्यातल्या असलेल्या व्यक्तीसुद्धा आपलं प्रोफेशन बाजूला ठेवून त्या पोराच्या 11वी-12वीसाठी म्हणून कोट्याला जाऊन राहणार. कोटा काय गोष्ट आहे अशी? जसं लातूर पॅटर्न आहे तसंच ते कोटा पॅटर्न आहे. ह्या सगळ्याच्या मध्ये जो भंपकपणा होऊन बसलेला होता आणि आम्ही त्याला बळी पडतो पालक म्हणून. असे फार थोडे पालक आहेत आमच्यासारखे की ज्यांनी ठरून ठामपणे नाकारलं की नाही आपल्याला करायचंच नाही, क्लासेस वगैरे या भानगडीत पडायचंच नाही, पोरं त्यांच्या जीवावरती जेवढा अभ्यास करतील करू शकतील तेवढा होऊ द्यायचं. असं फार थोड्या पालकांनी ठरवलेलं. सगळे त्या व्यवस्थेला बळी पडणार. आणि इथं तर कोणाला लाजच वाटत नाही की आमचा पोरगा क्लासेसमध्ये आणि त्याला कॉलेजला जायची गरजच नाही, फक्त नॉमिनल कॉलेजला ॲडमिशन आहे. कोणाला काही वाटत नाहीच. एखाद्या प्रतिष्ठित महाविद्यालयात की जिथल्या प्राध्यापकांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार आहे, सरकार त्याच्यावरती पैसा खर्च करतं, एवढं मोठे सगळ्या इमारती उभ्या केल्या, सरकारने जागा त्यांना दिल्या, ते सगळा डोलारा तसाच आहे. त्या पोराचं कागदोपत्री तिथे ॲडमिशन आहे आणि पोरगा काय करतो? क्लासेस करतो. आणि हे पालक अभिमानानं सांगतात नाही त्याला जायची गरजच नाही, तिथं फक्त नॉमिनल ॲडमिशन आहे आमचं पोरगा तर पूर्णपणे अमुक तमुक ढमुक क्लासेसमध्ये आहे. काय नाव आहे एकापेक्षा एक, बस विचारू नका काय. हा जो सगळा शिक्षणाचा जो भंपकपणा आणि तोही सरकारी आशीर्वादाने, आमचा आक्षेप तिथं आहे. नीटच्या परीक्षेमध्ये जे काही आता म्हणायला लागलेत की बाबा प्रामाणिक अशा लातूर पॅटर्नला धब्बा लागला, तो पॅटर्न प्रामाणिक नाही, आता आमचा जाहीर आरोपच आहे. आणि केवळ लातूरच नव्हे, अहमदपूर हे पॅटर्न होता एकेकाळी, कोटाही होता. असे कितीतरी ठिकाणी असे सो कॉल्ड जे पॅटर्न होऊन बसलेले आहेत आणि पोरांना फक्त परीक्षार्थी आणि त्या ह्याच्यापुरतं बनवलं जात आहे. हे घातक आहे, त्यांच्याही भवितव्याच्या दृष्टीनं घातक आहे, एकूणच समाजाच्या भविष्याच्या दृष्टीनं घातक आहे. हा बुडबुडा निदान फुटलाय तरी, बाहेर तरी आलेला आहे. आता ह्याच्यावरती कडक कारवाई व्हावी. आणि त्याच्यानंतर सगळे आता असं म्हणाल की क्लासेसलाच तुम्ही बंदी घाला. क्लासेसला बंदी घालायची गरज नाही आहे. माझं म्हणणं आहे की ऐच्छिक करा. कुठल्याच पालकाला आपल्या विद्यार्थ्याला SSC HSC बोर्डाला बसवायची गरज नाही. प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये बाहेरून तुम्ही परीक्षा द्या किंवा या इतक्या 4थीची परीक्षा, 7वीची परीक्षा, 10वीची परीक्षा आणि 12वीची परीक्षा, या 4 परीक्षा शासनाने दिलेल्या अभ्यासक्रमानुसार आणि त्यांचं जे काय एलिजिबल वय असेल तितक्या वयाचा विद्यार्थी असेल तर तो बसू शकतो. आणि त्याची फक्त परीक्षा घ्यायचं काम करावं यांनी, बाकीच्या गोष्टीच करू नये. त्या एवढ्या मोठ्या भंपक सगळे जे उभा करून ठेवल्यात ना शिक्षण संस्थान वगैरे त्या, आणि तिथून पुन्हा पोरांना जर क्लासेस लावावं लागत तर तुमचं पहिलं अपयश आहे. क्लासेसवाल्यांचं तर नंतरच आहे. किंवा त्यांना ऐच्छिक पूर्णपणे स्वातंत्र्य द्या. किंवा हिरम कुलकर्णींनी एज्युकेशन वाउचरची जी पद्धत सुचवलेली होती की त्या पालकाला जितका खर्च शासन करणारे तितक्या किमतीचं वाउचर द्यावं त्याच्या पाल्याच्या नावानं. आणि तो ज्या प्रत्यक्ष शिक्षण संस्थेत असो, क्लास असो, कुठेही असो, नोंदणीकृत जी काही शिक्षणाच्या संदर्भातली अधिकृत अशी व्यवस्था असेल तिथं त्यांनी त्याचं वाउचर जमा केलं तर ते पैसे त्या संस्थेच्या अकाउंटमध्ये जमा व्हावेत शासनाची. ही पण एक फार चांगली पद्धत पर्याय म्हणून आणि स्पर्धा खुली राहावी म्हणून सुचवलेली. त्याच्यातून हा सगळा जो भंपकपणा चाललेला आहे शिक्षणाच्या नावानं तो तरी कमी होईल. बघूयात. ही चर्चा सखोलपणे व्हायला पाहिजे. त्याच्यावर उपाययोजना तर 100% शोधायला पाहिजेत. आरोपींना तर शिक्षा व्हायलाच पाहिजे. मूळ लक्षात घ्या, लातूर पॅटर्न नावाची काही प्रामाणिक गोष्ट नव्हती. ही आधीपासूनच अप्रामाणिक भंपकच प्रकार आहे. त्याचं पितळ उघडं झालंच पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.